जर तुम्ही पनीर चिली, चिकन चिलीचे चाहते असाल तर ही बेबीकॉर्न चिल्लीसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. सर्वात आधी मी बेबीकॉर्नचे मीडियम पीसेस करून कुकरला एक शिट्टी घेतलेली आहे. ते एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, 1 चमचा मैद्याचं पीठ, 1 चमचा मक्याचं पीठ, त्यानंतर थोडा शेजवान सॉस टाकून मिश्रण एकत्र केले आणि ते मॅरिनेट करायला ठेवलं होतं. त्यानंतर एका वाटीमध्ये रेड चिली सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस, व्हिनेगर टाकून त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे. दुसऱ्या एका वाटीमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून त्याचीसुद्धा पेस्ट बनवून घेतलेली आहे. एकाकडे तेल गरम करून त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले बेबीकॉर्न आपण तळून घ्यायचे आहेत. ते तळून घेतल्यानंतर ते एका बाजूला ठेवायचे आहेत. त्याच तेलामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कांदा, ब्लॅक पेपर अँड रेड पेपर, मीठ, लाल तिखट टाकून पुन्हा परतून घ्यायचं. त्यानंतर तळलेले बेबीकॉर्न तयार केलेला सॉस टाकून परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली मक्याची पेस्टसुद्धा टाकायची आहे. ते मिक्स करून 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान कोथिंबीरने सजवून तयार झाली आपली बेबीकॉर्न चिल्ली. एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल.